तर ट्रान्सप्लांट हे कुठल्या रुग्णांचे आपण करू शकतो? तर लहान जे वय आहे त्याच्यामध्ये फार काही वय मर्यादा नाहीये. वयाच्या 5 वर्षाच्या पुढे सुद्धा म्हणजे अगदी आणि वजन 15 ते 20 किलो लहान मुलं आहेत त्यांचं सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकतं. आणि जी वरची वय मर्यादा आहे ज्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकतं हे सुद्धा असं काही फिक्स नाहीये. ऑन एन ॲव्हरेज आम्ही सांगतो की 65 ते 70 या वयापर्यंत किडनी ट्रान्सप्लांट आपण कुठल्याही रुग्णाचे जे डायलिसिस चालू आहे असं आपण सांगू शकतो. पण 70 ते 75 या वयामध्ये सुद्धा बऱ्याच रुग्णांचं यशस्वीरित्या किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपण झालेलं आहे. त्यामुळं ही एक वयाची मर्यादा झाली. बरेच लोक विचारतात की शुगरमुळे आमचं किडनी फेल झालेले आहेत, डायबिटीसमुळे, तर मग पुढे जाऊन अडचण येईल. असं काही नाहीये. डायबिटीस किडनी डिसीज किंवा डायबिटिक नेफ्रोपॅथीमुळे ज्यांचा डायलिसिस चालू झालेला आहे अशा लोकांचे सुद्धा व्यवस्थितरित्या किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते. फक्त जशी शुगरची काळजी घ्यावीच लागणार नंतर सुद्धा ट्रान्सप्लांट झाल्यावर, आणि मेडिसिन्स व्यवस्थित घ्यावे लागणार. इथं पथ्य चुकत नाहीतच. पण पूर्ण जगामध्ये किडनी फेल व्हायचं प्रमुख कारण आहे डायबिटीस किंवा मधुमेह. त्यामुळे त्या लोकांचं ट्रान्सप्लांट म्हणजे अगदी रेग्युलर मध्ये होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाहीये.